मागील आठवड्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ या विषयातून पूर्ण माहिती पाहिली. त्यानंतरचा दुसरा हा भाग सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ त्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स याची माहिती पाहत असताना आपल्याला होकार याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. विधानवाचक होकार कर्ता, वाज आणि वेळ. तर वाज कुठं वापरायचं आणि वेळ कुठं वापरायचं याचा आपण प्रथमतः समजून घेऊया. आता आपण जर पाहिलं तर प्रथम पुरुष आय वाज म्हणजे आपण आयला वाज घेऊ शकतो आणि तृतीय पुरुषी ही, सी आणि इट या ठिकाणी आपण वाचा वापर करू शकतो. आता राहिला भाग काय वेळ. वेळ ही वी, यू आणि दे या ठिकाणी आपण वेळचा आपण उपयोग करू शकतो. तर आपण प्रथमतः पाहूया. प्रथम पुरुषी आय वाज मी होतो, वी वेर आम्ही होतो, यू वेर तू होतास, यू वेर तुम्ही होता, ही वाज तो होता, सी वाज ती होती, इट वाज ते होते, दे वेर ते होते, त्या होत्या, ती होती. म्हणजे आपल्याला होकारमध्ये वाजचा उपयोग कुठं करायचा आणि वेळचा उपयोग कुठं करायचा हे आपण समजून घेतलेलं आहे. त्या आधारे आपण कितीतरी वाक्याची रचना व विभिन्न वाक्य आपण तयार करू शकतो. आता पाहू याचा नकार म्हणजे नकारात्मक वाक्य कशी तयार करायची. आता पाहायचं प्रश्नवाचक नकार. त्यामध्ये आपल्याला कर्ता किंवा सब्जेक्ट म्हणून त्याला यस प्लस वाज वेर प्लस नॉट. आता इथे नकारात्मक वाक्य तयार करू. प्रश्नवाचक नकार पण आपल्याला जो भाग हा दिलेला आहे विधानवाचक होकार तो भाग आपल्याला त्याच ठिकाणी घ्यायचा आहे. फक्त आपल्याला नॉट ह्या शब्दाचा फक्त उपयोग करायचा आहे. म्हणजे नकार जिथं होतो तिथं नव्हतो हा फक्त शब्द आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा आता आय वाज तर आय वाज नॉट इथं आय वाज मी होतो, आय वाज मी नव्हतो, वी वेर आम्ही होतो, वी वेर नॉट आम्ही नव्हतो. पुढे पहा यू वेर तू होतास, यू वेर नॉट तू नव्हतास. इथं पहा यू वेर तू होता, तुम्ही होता आणि यू वेर नॉट तुम्ही नव्हता. म्हणजे फक्त आपल्याला इथं नकारार्थी नॉटचाच उपयोग केलेला पाहायला मिळतो. आता इथं पहा तृतीय पुरुषामध्ये ही वाज, सी वाज, इट वाज. ही वाज नॉट, सी वाज नॉट, इट वाज नॉट. तो नव्हता, ती नव्हती, ते नव्हते. आता बघा 8 नंबरला बघा दे वेर ते होते, त्या होत्या, ती होती, ते नव्हते, त्या नव्हत्या, ती नव्हता. म्हणजे आपल्याला फक्त नॉटचा उपयोग केलेला पाहिजे. आता आपल्याला होकार आणि नकार कळला. आता आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातात ती आपण पाहूया. आता आपण सी प्रश्नवाचक होकार. आता ह्या विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. आता वाज वेअर प्लस कर्ता प्लस सब्जेक्ट प्लस प्रश्नार्थक चिन्ह. आता एकवचन आणि अनेकवचन मध्ये पाहताना आपण आय पाहिलेलं तर वाज येते का वेअर येते पाहिजे माहिती आहे आणि वेअर कोणत्या ठिकाणी येते ह्याची आपण प्रथमतः माहिती पाहिली आहे. आता इथं पाहता प्रश्नवाचक होकारमध्ये कसं केलेलं आहे पाहूया. आता पाहू. आता इथे काय प्रथम आपल्याला दिलेलं आहे आय वाज म्हणजे मी होतो. पण इथं तर आपल्याला काय करायचं आता फक्त वाक्य चेंज करायचे आपल्याला. जिथं आय वाज होतं तेच इथं चेंज करायचे आपल्याला वाज आहे. फक्त अल्टा फरक केलेली आता बदल केलेले होते. वाज आय मी होतो का, वेर वी आम्ही होतो का, वेर यू तू होतास का, वेर यू तुम्ही होता का, वाज ही तो होता का, वाज सी ती होती का, वाज ही ते होते का. म्हणजे आपण फक्त वाक्य काय केलेलं आहे फक्त अदला बदल केलेले वाक्य. त्याच्यामुळं हे काय झाले प्रश्नवाचक होकार झालेला आहे. आणि शेवटी आहे 8 नंबर वेर दे ते होते का, त्या होत्या का, ती होती का. म्हणजे आपण प्रश्नवाचक होकार
कसं तयार होतं हे आपण पाहिलेलं आहे. या आधारे आपण आणखी ती वाक्यरचना वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यरचना आपण तयार करू शकतो. आपण आता चौथा भाग पाहूया टीचा प्रश्नवाचक नकार. आता प्रश्नवाचक नकार मध्ये आपण पाहूया वाज वेअर प्लस कर्ता किंवा सब्जेक्ट प्लस नॉट प्लस प्रश्नार्थक चिन्ह. आता ह्याविषयी माहिती पाहत असताना आपण जसं आपण आता वाज आहे प्रश्नवाचक होकार आहे मी होतो का इथं फक्त आपल्याला आता इथे नकार बनवायचा आहे. फक्त इथे काय वापरायचं आहे नॉट वापरायचं आहे. जसं की आपण पहिल्या भागामध्ये आय वाज नॉट तसंच वाज आय नॉट फक्त नॉटचा उपयोग करायचा आपल्याला. म्हणजे आपल्याला प्रश्नवाचक नकारमध्ये फक्त नॉट या शब्दाचा उपयोग करायचा आहे. वाज आय नॉट मी नव्हतो का, वेर वी नॉट आम्ही नव्हतो का, वेर यू नॉट तू नव्हतास का किंवा तू नव्हतीस का असं लिहू शकतं. वेर यू नॉट तू नव्हता का, वाज सी नॉट ती नव्हती का, was he not तो नव्हता का, was she not ती नव्हती का, was it not ते नव्हते का आणि शेवटचा भाग आहे आठ were they not ते नव्हते का, त्या नव्हत्या का, ती नव्हती का. म्हणजे वाक्यामध्ये आपण इतक्या सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळाची माहिती पाहिजे. जसं की आय वाज आहे, आय वाज नॉट इथं वाक्याची रचना बदल केलेली आहे. आपण आता बदल वाज आहे तर वाज आय नॉट आहे तर म्हणजे प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकार ह्याविषयी पूर्ण आपण माहिती पाहिजे. त्या आधारे तुम्ही कितीतरी वाक्य रचना तुम्ही स्वतः तयार करू शकता. म्हणून आपल्याला पुढचा भाग आहे सिंपल फ्युचर टेन्स तो आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ फॉलो करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राइब आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओचा तुम्ही स्पोकन इंग्लिशच्या नवीन व्हिडिओचा आनंद घ्या आणि इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.